बाबा महाकालचं दर्शन करून मी निघालेली आहे ओंकारेश्वरला जवळपास 3 ते 3.5 तास ट्रॅव्हल केल्याच्या नंतर मी येऊन पोहोचते ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग इथे. नर्मदा नदीच्या तीरेवरती इथे आपल्याला ओंकारेश्वर आणि ममलेश्वर असं दोन मिळून जे एक ज्योतिर्लिंग होतं त्याचं दर्शन करायला मिळतं. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आपल्याला हा ब्रिज किंवा खालची नदी ओलांडून या बाजूला यावं लागतं. आता ब्रिजवरून त्या बाजूने या बाजूला येण्यासाठी आपल्याला 2 ब्रिज आहेत. त्याशिवाय आपण बोटीने सुद्धा येऊ शकतो. जर बोटीने तुम्ही आलात तर नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. त्याशिवाय इथल्या बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे तुम्ही जर बोटने आलात तर तुम्हाला त्या सर्व माहिती पडतात. जसं की ओंकारेश्वर डॅम, त्रिवेणी संगम, ओंकारेश्वर मंदिर, विष्णुदेवाची 52 फूट उंचीची मूर्ती आणि या पर्वतावरती मोठ्या अक्षरात लिहिलेलं ओम. ओंकारेश्वरचं दर्शन करून मी पुढे निघते माहेश्वरसाठी. तर माहेश्वरमध्ये काय मजा करणार आहोत ते पहा पुढच्या